हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण अंकगणिती श्रेणी यामधील 3 गुणांचे प्रश्न पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण 3 गुणांचे प्रश्न पाहिला आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण 3 गुणांचे प्रश्न पाहणार आहोत. जे महत्त्वाचे जे आहेत, जे बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला उपयोगी येतील असेच प्रश्न आपण घेत आहोत. चला तर मग सुरू करूयात. बघा, प्रश्न दिलेला आहे, जीचा सामान्य फरक 5 आहे अशी कोणतीही एक अंकगणिती श्रेणी लिहा. तिचे n वे पद आणि पहिल्या n पदांची बेरीज लिहा. बघा, असा वेगळ्याच पद्धतीचा प्रश्न दिला आहे. मागच्या आपण 2-3 व्हिडिओमध्ये आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये पूर्ण संख्या दिल्या जात असायच्या, 3-4 संख्या काहीतरी अशा दिलेल्या असायच्या थेरॉटिकल एक्झाम्पलमध्ये. पण आता बघा ना, यांनी आपल्यालाच कन्सिडर करायला सांगितली एक अंकगणिती श्रेणी की ज्याचा सामान्य फरक 5 आहे. आता सामान्य फरक 5 आहे अशी अंकगणिती श्रेणी आपल्या मनाने कोणतीही घेऊ शकता. बघा, 5च्या पटीतल्या संख्या कोणत्याही 5, 10, 15 अशा 3 कोणत्याही संख्या, किंवा 10, 15, 20 किंवा 20, 25, 30 अशा म्हणजे 5च्या पटीतल्या तुम्ही कोणत्याही संख्या घेऊ शकता. का तर यांनी काय सांगितलेलं आहे, जीचा सामान्य फरक 5 आहे अशी एक अंकगणिती श्रेणी लिहायची. मग आपण ते लिहून घेऊयात. जे एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊयात. बघा, काय लिहिणार आपण मग येथे. सामान्य फरक काय आहे? सामान्य फरक म्हणजेच काय, याचा अर्थ डी. बरोबर, सामान्य फरक काय आहे त्याला आपण डी कन्सिडर करतो. राईट, डी किती आहे? 5. अशी कोणतीही एक अंकगणिती श्रेणी लिहा. म्हणजे आपण ती अंकगणिती श्रेणी, समजा ती अंकगणिती श्रेणी अशा पद्धतीचे प्रश्न क्वचितच विचारले जातात. जरी विचारला तर तुम्हाला हा प्रश्न आला पाहिजे म्हणून मी आजच्या लेक्चरमध्ये हा प्रश्न घेते. शक्यतो येत नाही, आणि जरी आला तर तुम्ही व्यवस्थित अशा पद्धतीने सॉल्व करा. आता 5च्या 5 आहे, कधी तुम्हाला एक्झाममध्ये 6 देतील किंवा 7. जेव्हा त्यांचा फरक 7 किंवा 8, 9 वॉटेवर काहीही दिला तर तुम्हाला काय करायचे, त्या पटीतल्या संख्या, त्या पटीतल्या म्हणजेच कसं का, आता 5चे दिले म्हणजे आपण 5च्या पटीतल्या म्हणजेच 5च्या पाड्यामधल्या बघा संख्या, सगळ्याचा फरक काय आहे? 5. आता 8चा दिला तर 8च्या पाड्यामधल्या संख्या कोणती, 3-4 संख्या घ्यायच्या. 8 1 8, 8 2 16, 7 ते काय असेल ते, म्हणजे जो ज्यांचा गुणाकार येतो ते 8 3 24 हे ते काय असेल त्या संख्या आपण घेऊ शकतो. आता यांचा फरक 5 आहे म्हणून आपण 5च्या पटीतली संख्या आपण कोणती घेऊया. समजा ती अंकगणिती श्रेणी काय आहे? 10, 15 आणि 20 असे आपण समजूयात. ती अंकगणिती श्रेणी 10, 15 आणि 20 आहे. बरोबर, मग आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे पुढे, त्यांचे n वे पद आणि पहिल्या n पदांची बेरीज. म्हणजेच n हा किती आणि त्यांचा SN. बरोबर, पदांची आपल्याला बेरीज विचारली, तो आपल्याला काढायचा आहे. राईट, मग आपण फॉर्म्युला यूज करूयात. पहिले आपण काय करूयात, n वे पद काढूयात त्याचं. मग TN इक्वल टू कोणता फॉर्म्युला यूज करणार? A प्लस n-1 इंटू D. राईट, हा फॉर्म्युला यूज करायचा. मग आता त्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. आपल्याला काय काय माहिती आहे अंकगणिती श्रेणी. आता हे T1, T2, T3 अंकगणिती आपण श्रेणी यांना मांडलं तर हे काय झाले, T1, T2, T3. आणि T1च काय असतो? A असतो. बरोबर, म्हणून आपण इथं लिहून घेऊयात. A इक्वल टू काय असणार आहे? 10. राईट, का तर तो T1 इक्वल टू काय असतो? A. राईट, मग Aची व्हॅल्यू काय आहे पहा, 10 प्लस काय काढायचं आपल्याला, n-1. D किती आहे बघा, D किती दिलेला आहे? 5. बरोबर, त्यानंतर 10 अधिक, ब्रॅकेट सॉल्व करा, 10 अधिक. आता n-1 काय येईल का, म्हणजेच काय, ह्याला 5ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या. 5 इंटू n, 5n मायनस ॲज इट इज 5 इंटू 1 काय येणार, 5 1 जा 5.
बरोबर. मग आता काय करणार, 10 इथं संख्या आहे, इथं संख्या आहे. 10तून काय गेले, 5 गेले, किती राहतात, 5. बरोबर. आणि हा 5n सिम्बॉल आहे असं. बरोबर. मग tnची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 5 + 5n. बरोबर. tnची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर आपल्याला काय करायचे, पहिल्या n पदांची बेरीज. पहिल्या n पदांची बेरीज, त्याचा फॉर्म्युला काय आहे, हे पूर्ण प्रकरण फक्त फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. कधी, कोणता, कुठे, कसा फॉर्म्युला यूज करायचा हेही समजलं पाहिजे. नुसते फॉर्म्युले पण नुसते पाठ करून काहीही उपयोग नाही. कोणता फॉर्म्युला कुठे यूज करायचा हे समजणं म्हणजेच हे सगळे मार्क्स आपल्याला समजलं तरच मार्क्स मिळू शकतात. आता आपल्याला n पदांची बेरीज काढायची. मग बेरीज काढायची म्हणजेच काय, Sn = त्यांचा फॉर्म्युला काय आहे, n/2. या पूर्ण प्रकरणाचा अभ्यास करताना सगळे फॉर्म्युले व्यवस्थितरित्या पाठ करायचे आणि आपले हे सगळे लेक्चर, सगळे व्हिडिओज पाहून घ्या, तुम्हाला पूर्ण समजेल आणि मार्क कुठेही जाणार नाही. ज्यांना खरंच मार्क्स बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पाडायचे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल. आता बघा, n/2 हा फॉर्म्युला आपण लिहून घेतला. आपल्याला काय काढायचे आहे, n पदांची बेरीज. आपण n वे पद काढले. हा फॉर्म्युला tnचा फॉर्म्युला यूज करून म्हणजे सूत्र वापरून त्यांची n वे पद काढलं. काय आलं, 5 + 5n. आता काय काढायचं, n पदांची बेरीज म्हणजे t1 + tn. tn आपल्याला मिळालेला आहे, राईट. मग n/2 बघा, आपला t1 काय आहे, t1 काय आहे, 10. बरोबर. t1ची व्हॅल्यू पुट करा. प्लस tn काय आलेला, 5 + 5 + 5n. ब्रॅकेट सॉल्व करा. बघा, n/2 10 + 5 15 + 5n, राईट. त्यानंतर 5 आपण कॉमन काढूयात, = n/2 ब्रॅकेटमध्ये हा 5 एक कॉमन काढला, कारण इथं 15 आहे, इथं 5 आहे, पूर्ण भाग जाऊ शकतो. म्हणून 5 जर मी कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, 5 × 3 = 15 म्हणजे 3 + 5 × 1 = 5 म्हणजे इथं 1 राहील. बरोबर. मग 1 नाही लिहिला तरी चालतो, कारण पुढे काय आहे, एक चल आहे, राईट. मग 3 + n ब्रॅकेट कंप्लीट. हा ब्रॅकेट कंप्लीट. बरोबर. त्यानंतर पुढे काय करणार, हा ब्रॅकेट कसा सॉल्व करणार. आणि आता त्यानंतर बघा, हा 5 इथं × n काय येणार, 5n. हा ब्रॅकेट आहे असा 3 + n / 2. ही कशाची व्हॅल्यू आली बघा. आता पुढे सॉल्व करता येईल का आणखी, आता पुढे अजून सॉल्व होत नाही. म्हणून इथं Sn लिहा. प्रत्येक ठिकाणी Sn = आहे, Sn माझं लिहायचं राहिलं, Sn. Snची व्हॅल्यू काय मिळाली, म्हणजेच आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळाली, ही प्रश्नामध्ये काय विचारले, आपल्या n पदांची बेरीज. n पदांची बेरीजचं काय आलं आपलं, 5n ब्रॅकेटमध्ये 3 + n ब्रॅकेट कंप्लीट / 2. आणि ब्रॅकेट पण लिहायला विसरायचं नाही. कधी कधी ब्रॅकेट नाही टाकलं कोणत्याही संख्येला तर आपलाच गोंधळ होतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी ते नीट बघायचं आणि त्याला ब्रॅकेट करायचा. मग खाली एक सेंटेन्स लिहा. पहिल्या आपल्याला पहिले n वे पद काय आहे ती व्हॅल्यू आणि n पदांची बेरीज ती व्हॅल्यू. मग खाली लिहिणार आपण n वे पद 5 + 5n आणि पहिल्या n पदांची बेरीज. मग 5n हे सेंटेन्स खाली लिहून घ्यायचं. बघा, खाली अशा पद्धतीने हे सेंटेन्स लिहून घ्या. n वे पद 5 + 5n आणि पहिल्या n पदांची बेरीज 5n of 3 + n/2 असं आहे. आणि ज्यांना खरंच गणितामध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे ना, त्यांनी ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, कारण आपले तिथं मार्क जाणार नाही आणि आपल्याला आउट ऑफ मार्क पडते. चला, आपला व्हिडिओ आपण इथेच आज स्टॉप करूयात. नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात.
आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.